अशी काय बघतेस माझ्याकडे भूत बघितल्यासारखी? रमाताई, तुम्हाला आठवतं आपण गणपती आणायला गेलो होतो? अशीच रिक्षा थांबवली होती मी शिट्टी वाजवत. तेव्हा रस्त्याने एकटीच बोलत बसले होते. लोकांना काय वाटत असेल ना? नाही म्हणजे तुम्ही मला दिसता हो, पण लोकांना काय माहिती मी कोणाशी बोलतीये ते. वेडी वाटत असेल, वेडी. आता काय वेगळं वाटतंय? दे दे, आता उत्तर दे. अय्या, हे पडलं. हा, फोनवर बोलतीये. वेडी वाटत असेल ना मी लोकांना? हा, हॅलो. हा, बोला. वा, माझ्या बरोबर राहून बरंच शिकलीस तू. ए, थांब, साईडला गेला सांग त्यांना. हा, हो. वर्षाला घरची कामं करायचीच नसतात. हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. शिफ्टिंग म्हणलं की खूप काम आहे, त्यामुळे कल्टी मारली तिने. मैत्रिणीबरोबर खंडाळ्याला गेली ती. उद्या येईल. हो का? आली की सांगतो. हो. नाही येत ना वर्षाताई? अहो खंडाळ्याला गेल्यात त्या. भाऊजींनी सांगितलं मला. बरोबर आहे रमाताई, रेंज नसेल तिथे म्हणून फोन बंद आहे त्यांचा. खूप बरं वाटतंय मला आता, काळजी मिटली माझी. त्या आल्या ना खंडाळ्याहून, मग येतील आपल्याला भेटायला. चल आता. खंडाळून येण्यासाठी खंडाळ्याला जायला लागेल. म्हणजे? वर्षा घरातच आहे. नाही, भाऊजी म्हणाले मला की खोटं बोलतो तो. ती आतमध्येच आहे. चिंगी पास्ता खाऊन झोपली. घरात नव्हत्या ना बाईसाहेब, काय करणार? कोळंबीचं लोणचं कशासोबत खाणार? खाल्ला बिचारीने पास्ता. नोकरी करणारी आई असती वेगळी गोष्ट, पण या घरातल्या बाईनी घरात नको राहायला. राघवा, आई खरंच चुकलं माझं. मी सांगून जायला हवं होतं तुम्हाला. पण आई, मी जर वर्षा त्यांच्या घरी गेले नसते ना, तर मला हे कळलंच नसतं की वर्षा ते 2-3 दिवसापासून घरी का नाही येते, त्यांचा फोन का बंद आहे. काय झालं? काही झालं नसणार रे. सवय यायला सगळ्यांची काळजी करायची. सवय कसली? आजार आहे, आजार. आई जरा थांब, तिला काही सांगायचंय सांगू दे ना. बोल. तुम्ही जो पत्ता दिला होता ना, त्या पत्त्यावर गेले होते मी. वर्षाच्या घरी? हो, मग? पण त्या तिथे राहतच नाही. म्हणजे त्यांनी घर बदललंय म्हणे. त्या दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यात म्हणे, आणि त्याची काहीच कल्पना नाही आपल्याला. कधी झालंय? 2-3 दिवस झाले असतील म्हणे. भाडं दिलं नाही म्हणून घर बदलावं लागलं. काय बोलते राघव? स्वतःच्या घराचं कोणी भाडं भरतं का? आई, स्वतःचं घर नव्हतं त्यांचं. आनंदी, ही काय बोलते तुझी बायको? मी नीट चौकशी करून लग्न केलंय माझ्या पोरीचं. पण मला तिथे हीच माहिती मिळाली. आई जरा थांब, पुढे काय झालं? मग दुसरा पत्ता मिळाला नवीन घराचा. मग त्या पत्त्यावर मी गेले. भाऊजी होते घरात. भाऊजीनेच दरवाजा उघडला असेल. अतुलरावांना सुट्टी असेल आज. हो आई, पण भाऊजींनी मला सांगितलं की वर्षाताई घरात नाहीयेत. अगं बाई, गेली असेल भटकायला बाहेर. वर्षा येते, पायाला भिंगरी असते तिच्या.
वर्षाताई घरातच होत्या, भाऊजी खोटं बोलत होते माझ्याशी. खरंच आई, मला काय वाटते माहितीये, आपण जरा वर्षाताईंकडे दुर्लक्ष करतो. वर्षाताई काहीतरी लपवतात, त्यांच्या अडचणी सांगत नाहीयेत आपल्याला. पण आपण त्यांना समजून घ्यायला हवं आणि त्यांची विचारपूस करायला हवी. बरं ते सगळं जाऊ दे. मला सांग आनंदी, तू गेलीस हो तेव्हा तुला अतुलरावांनी सांगितलं की वर्षा घरी नाहीये. बरोबर. मग तुला कसं कळलं की वर्षा घरात आहे? तू आतमध्ये जाऊन बघितलंस? नाही. नाही ना? सांगितलं कसं नाही? अरे दादा घाई घाईत झालं रे, खूप अर्जंटली ठरलं. आणि तसंही तुला तुझे व्याप काय कमी आहेत का? हा, घरात द्यायला वेळ मिळत नाही तुला. ते सगळं ठीक आहे, पण आनंदी सांगत होती की ते घर भाड्याने होतं आणि म्हणून काढलं. अरे दादा काही काय सांगते आनंदी? तब्येत बरी आहे ना तिची? हे बघ मी सांगते तुला, आधीचं घर 35 लाखाला विकलं आणि हे घर 50 लाखाला घेतलं. 15 लाख रुपये यांनी यांच्या ऑफिस मधून लोन काढलंय. तू पण ना कुणाचंही काही ऐकतोस. बरं, आनंदी तुझ्या घरी आली होती हे तरी माहिती आहे ना तुला? अरे दादा मी घरी कुठे होते, लोणावळ्याला गेले होते 2 दिवस मैत्रिणींबरोबर. पण आनंदीला भाऊजींनी सांगितलं की तू खंडाळ्याला गेली होतीस. दादा लोणावळा काय आणि खंडाळा काय किती दूर आहे? एक दिवस खंडाळ्याला गेले, दुसऱ्या दिवशी लोणावळ्याला गेले. सांगितलं असेल यांनी खंडाळा, त्यात काय एवढं? पण घराचं शिफ्टिंग सोडून तू बाहेर का जावंस? दादा मला ते शिफ्टिंग वगैरे करायचा कंटाळा येतो, तुला माहितीये ना. म्हणून मग मीच यांना म्हटलं ते मूव्हर्स अँड पॅकर्स बुक करा आणि करून घ्या एकदाच काय ते शिफ्टिंग. मग काय यांनी तसंच केलं. बरं, मग झालं आता शिफ्टिंग? हो, आणि आता मी पण आलीये ना. आता बघ घर कसं व्यवस्थित लावते. घर काय फक्त तुझ्या बायकोलाच नीट सजवता येतं. आता बघ तुझी बहीण कसं छान घर सजवते ते. ठीक आहे, चालू दे तुमचं. ठेवतो फोन. काय? व्यवस्थित आहे, ती व्यवस्थित बोलत होती आणि ती खरंच बाहेर गेली होती आणि ते शिफ्टिंगसाठी काही बाहेरची माणसं बोलवली होती. नाही, भाऊजी एकटेच होते, सगळं एकटेच करत होते भाऊजी. मी स्वतः बघितलं भाऊजींना एकटे असताना. सोडा ना, तू मला हवं ते सांगितलं तर मी. सोडा ना माझा हात. सोडा ना. आनंदी आलेली सांगितलं का नाही मला? सांगायची गरज होती? काही ढोल ताशे वाजवून स्वागत करायचं होतं का माहेरच्यांचं? अहो, अजून चौकशी करायला हवी आपण. कसली चौकशी ग? हा, आता काय पोलीस धाडतेस त्यांच्या घरी? आनंदी, हा, बिस्किटांमुळे चहा संपलाय माझा. वाढीव चहा देतेस का ग बाळा? हो आई. दे. ते बिस्किट खात होती ना, संपला चहा म्हणून घेते. हा देते. हा, हे घ्या. काय चहा जास्तच व्हायला लागला? आईंच्या चहामध्ये साखर कमी असते पण. शुगर फ्री आहे माझा चहा म्हणून घेते. अरे आनंदी, काही आणायचं असेल तर मला सांग, संध्याकाळी घेऊन येईन मी. नाही, काही नको. काय ना, माझे गुडघे दुखतात ना आनंदी, म्हणून म्हटलं बिस्किटांवर जोर देऊया. बिस्किटच खाते सकाळी म्हणून. बरं आई, चहा घ्या आणि मग आराम करा. हो, आज आराम करते मी. आराम करा. बघते. बघ बघ कोण आहे. हर्षताई, गुड मॉर्निंग. आले सिया ये. मी आले होते काल घरी. हे घे. थंड होता तो. रिकाम आहे, घासायचा राहिलाय. मी थकले होते ना ग पिकनिकहून येऊन, त्यामुळे कंटाळा आला. काय ग हा? आलीस? हो, तुम्हाला खूप आठवण येत होती ना माझी. खरं तर आई मी काल पिकनिकहून आल्यावरच येणार होते, पण खूप कंटाळले होते. मग म्हटलं राहू दे. पण फोन पण. चहा आण ना माझ्यासाठी, मी आले तर. आणत्या. हा. बाळाला चहा आण माझ्या. हा,
अगं आठवण काय, आम्हाला कोणाला आठवण नव्हती, तुझ्या बहिणीलाच आठवण येत होती. नाही तसं काही नाही. आई ग, आई मला दे ना. नाही नाही, तो शुगर फ्री आहे, तुला नाही चालणार. आणि आनंदी, अगं काल आलीस तर येऊन बसून तरी जायचं. आई हे म्हणाले मला की आनंदी आली काय गेली काय, बसली सुद्धा नाही सारी. नाही नाही, असं तुला आणणार आहे ना तिच्या. आई नुसतं बिस्किट तरी बुडवू दे ना ग आई, अशी काय. इथे धक्का लागेल, तिकडे जा बरं. नाही वर्षा, अगं लहान मुलीसारखं वागू नये बेटा. आणते बहिणी, आणते ना तुझी बहीण. अगं पण मला नुसतं बिस्किट बुडवायचंय का चहामध्ये आई. ए आनंदी, आण ग, आण तुझ्या नंडेसाठी छान. आणते आणते. काय म्हणतंय तुझं नवीन घर, काय म्हणतंय बाळा? मस्त. तुला माहितीये का, जुन्या घरात राहायचा आला मला कंटाळा. मग हे काय म्हणाले, ज्या घरात राहायचा आपल्याला कंटाळा येतोय तिथे राहायचंच कशाला, म्हणून मग घेऊन टाकलं नवीन घर. बरोबर. ताई चहा घे, आता चहा घे. हा, मनसोक्त पी. हाताला काय लागलंय तुमच्या? बास, काही झालं नाहीये. वर्षाताई, मी काय म्हणते, काय तुझं? आज भाऊजींना इथेच बोलवा जेवायला. इथे कशाला? तुमच्या हाताला लागलंय आणि आता नवीन घरी त्या सगळ्या सामानाची गडबड आहे. तुम्ही भाऊजींना इथेच बोलवा, तुम्ही दोघं इथे जेवा आणि मग घरी जा. नाही नको. काय नाही, बरोबर म्हणते ती. आज संध्याकाळी तुम्ही दोघांनी इथे जेवायचं. आता भाऊ एवढा म्हणतोय तर बोलव ना. येऊ दे जावई बापूंना, खूप दिवस झाले आपल्याकडे आले नाहीत ते बाळा. आणि तुलाही लागलंय की नाही, तर येऊ दे त्यांना इथे, छान पंचपक्वानांचं जेवण करून घालते. त्यांना फोन लाव आणि आम्ही रिक्वेस्ट केली असं सांग त्यांना. फोन लाव. हो. कुठे ठेवलास का? आहे. त्या बाई इकडे. हा, लावतेस ना? हो. काय का अहो म्हणून सेव्ह केलास? बोला, काय मेनू? हा, आओ मी पोचले हा घरी. हो, हे काय सगळे समोरच आहेत माझ्या. हा, मी काय म्हणते, आज तुम्ही जेवायला इथे घरीच या. मी सांगितलं. आई म्हणत होती की खूप दिवस झाले तुम्ही आला नाहीत घरी, आणि दादा पण आग्रह करत होता तुम्हाला इथे जेवायला बोलवायला, आणि त्याच्या लग्नात पण नव्हतात ना तुम्ही, म्हणून मग आनंदीने. नाही. स्पीकरवर टाक, मला ऐकायचंय. काय आहे तुझं नवरा बायको मध्ये? थांब जरा. सासूबाई बोलतायत म्हणून सांग ना त्यांना. अगं मी काय तू आहे का बूट सूट माहेरी जायला? काहीतरी स्टेटस असतं माझं, समजलं का? मी येणार नाही हा. तुला जमलं तर डबा घेऊन खाली ये, नाही तर स्वतः घरी ये. ठीक आहे, फोन ठेवा. आनंदी, हो, मी सगळी तयारी करायला घेते. तू एकटीने नाही, तुम्ही दोघींनी आनंदीला मदत करायची. हा, करणार करणार तर चल, असं येतो. एकटीला थोडी करायला लावणार आहे. हा, आणि ऐक ना बाळा, ऐक ना, तू आज येताना ना बासुंदी घेऊन ये. हा, बरं. आणि कमल डेअरीची बासुंदी. हा, 2 किलो चांगली. विसरू नको, कमल डेअरीची बासुंदी चांगली असते. हा, आणि लवकर ये, नाहीतर जावई बसेल इथे वाट बघत आणि तुझा पत्ता नाही. हा, लवकर ये. हो, येतो. टाटा. बाय. वर्षाताई, मी काल घरी गेले होते ना ऐक ना तेव्हा आनंदी, जावई येतात, स्वयंपाक व्यवस्थित झाला पाहिजे, काही वरखाली होता कामा नये. भाज्या, कोशिंबीर, कढी सगळं व्यवस्थित केलं पाहिजे. हा, करशील बाळा? हो हो आई. आणि मी आहे. हा? जा, जा लवकर कामाला लाग. हो. चल चल चल, लवकर चल.
सगळ्या उशांची कौर आमच्या आनंदीने केली आहेत. छान डोकं चालवते घर सजवण्यात. बसा मी आलेच. आई तुम्ही बसा, मी पाणी. ते काय आहे, तुम्ही बऱ्याच वर्षांनी आलात ना, आईला काय करू आणि काय नको असं झालं. म्हणूनच मधून अधून यायला पाहिजे. वर्षा, तू आली की आईला असंच होतं का ग? नाही, म्हणून ती म्हण आहे ना, रोज मरे त्याला कोण रडे. जावई बापू घ्या लिंबाचं शरबत. माझ्या हाताने केलंय. थँक्यू आई. तुमच्या हातचं जेवायला मी एकदम आतुर झालोय. काय ग बाई, म्हणतं तुम्हाला आवडतंय ते सगळं केलंय तुमच्या सासूबाईंनी. खरं सांगू का, फक्त तुमच्या हातचं जेवायला मिळावं म्हणून मी हिच्याशी लग्न केलंय. काहीतरी काय बोलतोय जावे बापू. आनंदी, काय झालंय आपल्या सासूला? ह्याचे कसले लाड करते? अरे कोणीतरी आवरा रे यांना. आणखी देऊ का लिंबू सरबत? नाही, बरं बासुंदी केली आहे बरं का तुमच्या आवडीची. आई मी ताट वाढून आणते. हो. काहीही झालं तरी आज याचं पितळ उघडं पडायलाच पाहिजे. आलंच. घे वर्षा. आनंदी पाणी आणतेस ना? पाणी. घ्या आता. अप्रतिम सुंदर झालंय. सगळं मी केलं जावे बापू. अगदी लक्ष ठेवून सगळे पदार्थ. फक्त पुऱ्या हिला सांगितलं करायला. तुम्हाला आवडते ना माझ्या हातची वाटाण्याची उसळ, म्हणून मुद्दाम केली. घ्या ना, गरम गरम पुरी सोबत वाटाण्याची उसळ खाऊन बघा बघू. सासूबाई, इतक्या दिवसात तुमच्या हातची चव बिलकुल बदललेली नाही. पुरी आण ना, पुरी. हो, मला सांगितलं नाही येणार आणि आले. आता सगळ्यांशी खेळी मेळीने वागतायत. काय यांच्या मनात चाललंय काही कळतच नाहीये. बाकी दिवाळीत प्रमोशन मिळालं ना? कॉंग्रॅच्युलेशन्स. वर्षाने सांगितलं ना, पेढे मिळाले आम्हाला. पेढे पोचले नाही म्हणजे मीला काजू कतली घेऊन जा म्हणून सांगितलं होतं. तू पेढे आणलेस का? नाही, तुम्हाला प्रमोशन मिळालं ना, त्याची मिठाई आम्हाला मिळाली, हे महत्वाचं. आमच्या एका केसच्या निमित्ताने तुमच्या ऑफिसच्या एरियात आमचं सध्या येणं जाणं होतं. तेव्हा एखाद दिवशी मी वेळ काढून येईन तुमच्या ऑफिसमध्ये भेटायला. नका येऊ.
काय फक्त जेवायचंच बेत आहे तर ते मानपानच काही करणार आहे? हो पण ते तर लग्न झालं की त्या वर्षी करतात ना. आता इतकी वर्ष झाली लग्नाला, आता कुठे मानपान? का माझे 2 शर्ट खराब केले त्याचं काय? तुझ्या भावाची शर्ट आणणार होती ना, काय झालं? आता एवढा आलोय रिकाम्या हाताने परत जाऊ? काय विचारतोय? हात हलवत जाऊ का? माझं मानपान झालं नाही ना तर त्याचे परिणाम तुला घरी गेल्यावर भोगायला लागतील नेहमीप्रमाणे. कळलं? अगं हे काय झालंय? हा काय झालं त्याला? हो ते आपल्या नवीन घराच्या पायऱ्या अजून कळत नाहीत ना मला, तर मी धडपडले आणि खांबावर आपटले, लागलं मला जरासं, बाकी काही नाही. मला सांगितलं का नाही? असं नाही करायचं का? तुझ्या माहेरचं काय म्हणतील? आमच्या मुलीकडे अजिबात लक्ष नाही जावंय बापूंचं. तू एक काम कर, हात धुवून घे, आपण त्याला काहीतरी लावू. चल चल पटकन हात धुवून बाहेर ये. होईन मी लक्षात राहील ना? नाक्यावर गाडी दिसली की गेट उघडायचं. ताई, हा रुमाल राहिला. तुम्हाला जायचं नसेल तर थांबा आपल्या घरी, नका जाऊ. रुमाल द्यायला आली होतीस ना, दिलास रुमाल? कोण सांगतं ना तुला या सगळ्यात नाक खुपसायला? कशासाठी आली होतीस परवा माझ्या घरी? काय काय जाणून घ्यायचा प्रयत्न करतेस तू? का आता स्वतःचा संसार नीट होत नाही म्हणून दुसऱ्यांच्या संसारात ढवळाढवळ करायची? हे यांना जेवायला बोलवायचं तूच ठरवलंस ना सगळं? आई आणि दादाच्या डोक्यात खूळ तूच घातलंस ना? काय काय गरज होती हे सगळं करायची? तुला काय वाटलं मी हँडल नाही करू शकत माझा संसार? का मी इथे येते, मजा करते, मस्करी करते म्हणजे तुला मी मूर्ख वाटते? काही गरज नाही आहे या सगळ्यात पडायची. माझा संसार सांभाळून घ्यायला मी समर्थ आहे. वर्षा आले. रुमाल दिलायस ना, जा आता वर गुपचूप. आणि माझ्या आयुष्यात लुडबुड करू नकोस. सावकाश जा. चल ग आष्टेकरणी, निघाले मी देवदर्शनाला. टाटा. ओ डेरे वहिनी, जाते बरं देवदर्शनाला. काहीतरी राहिलं वाटतं आईचं. आई तुम्ही आत या. आई कोणी नाही आत, मी आणि चिंगी. या आत या. आई आत्ताच देवदर्शनाला गेल्या आहेत ना? नाही, सगळ्या सोसायटीला सांगून गेल्या त्या. राघव गेलाय ना सोडायला त्यांना? हो. तुम्ही असं अचानक? अगं मी पुरणपोळी केलीये चिंगीसाठी. तिला आवडते ना खूप. पाठवशील तिला खाली खायला? असं विचारून मला लाजवू नका बरं. चिंगीला आजी आजोबांच्या हक्काने कधीही घेऊन जा. थांबा. चिंगी बाळा, हे बघ कोण आलंय. आजी आली. आजी, आजीने पुरणपोळी केली आहे तुझ्यासाठी. आजी घ्यायला आली आहे तुला. मोबाईलवर काहीतरी बघत असेल.
ते कानात इयरफोन्स लावून बसते. थांबा आई, बोलवते आम्ही. वाव आजी, पुरणपोळी. मी आले, तू पुढे हो. एवढं कार्टून बघून येते. कार्टून झाल्याशिवाय काही यायची नाही. कार्टून झालं की पाठव तिला खाली. ठीक आहे, पाठवते मी तिला. आनंदी, राघवला सांगायला हवं ना ग? ते कधी नाही म्हणणार आहेत का तुम्हाला? कधीच नाही. आत या बरं, पाणी आणते आणि बस. असं पाणी कशाला? लांबून आली का मी? आई, काही बोलायचंय का तुम्हाला? हा म्हणजे आनंदी, किती समजूतदार आहेस ग तू. चिंगुडी, तुझं झालं की मग खाली ये हा. आज आपण पुन्हा मिस्टर इंडिया बघूया. काय? अगो हो, तिला तो मिस्टर इंडिया पिक्चर खूप आवडतो. ते घड्याळ लावल्यावर अनिल कपूर अदृश्य होतो बघ, ते तिला खूप आवडतं. म्हणजे घड्याळ लावतात हे आणि दोघं जण घरभर फिरतात मिस्टर इंडिया खेळत. मग या खेळात मिस्टर इंडिया कोण असतं? अगं आपली चिंगुडी. ती काय करते, ह्यांचा घड्याळ हाताला लावते आणि मग हे घरभर तिला शोधतात. चिंगी कुठे करत. इतकी मज्जा येते ना आनंदी. तिचं झालं की तिला पाठव खाली. पाठव. चिंगुडी, पुरणपोळी वाट बघतीये तुझी. ये खाली. चल येते मी. मग आता काय? ताटं वाढायला घेऊ? हो. म्हणजे आज आपण दोघेच आहोत घरी? हो. ते वर्षा येणार आहे का? काय म्हणाली काय? अहो, काही माहिती नाही मला. हॅलो वर्षा. हा, कशी आहेस? नाही काय करतेस? नाही मी काय म्हणत होतो, अगं आज मी आणि आनंदी आम्ही दोघे जाऊ घरी आणि म्हटलं तू आणि भाऊजी दोघे या ना घरी जेवायला. आज पुन्हा या जेवायला घरी. नाही काय झालं, काल भाऊजी आले, मला कुठे त्यांच्याशी बोलायला मिळाले. आई कुठे काय बोलूच देत नाही. बघितलं ना काल कसं पुढे करत होते ते. त्यामुळे तुम्ही या, आम्ही दोघे तुम्ही दोघे आपण छान मस्त गप्पा मारूया, जेवण करूया. ठरला प्लॅन? ठीक आहे, नंतर भेटू. अहो, या जेवायला. हा. मी फ्रेश होऊन येतो. मी कोणाचा मर्डर नाही केलाय. हा, पण तरी मर्डर ऐकलं की भीती वाटते ना आपल्याला. बरोबर. अहो, सांगताय ना तुम्ही? काय? ते कोर्टात काय झालं ते सांगणार होता ना तुम्ही? हा. अरे काय, केस अशी होती, दोन मित्र एकाच ऑफिसमध्ये काम करायला. ऑफिस सुटलं आणि मग ते दोघेही मिळून एका बारमध्ये गेले. मग पहिला मित्र बारमधून घरी जायला निघाला. तो घरी पोहोचला
दुसरा मात्र घरी पोहोचलाच नाही, कारण मधल्या वाटेत त्याच्यावर अटॅक झाला. त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला गेला. बरं, आता तो जो मित्र घरी पोहोचलेला आहे ना, त्याच्या बाजूने मी केस लढतोय. तो माझ्याशी बोलत असताना मला सारखं जाणवायचं की हा काहीतरी लपवतोय आपल्यापासून. पण कसं असतं, कोर्टाच्या नजरेत एव्हरीबडी इज इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. म्हणजे कोर्टाच्या नजरेत गुन्हा जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणीच गुन्हेगार नाही. बरोबर. पण आता ह्याने गुन्हा केलेला नाहीये हे आपल्याला सिद्ध करावंच लागणार. तुम्ही केलं ना सिद्ध? नाही, एवढं सोपं थोडी येते. आता जो सरकारी वकील आहे, म्हणजे ज्याच्यावर अटॅक झाला त्या मित्राचा जो वकील आहे, सरकारी वकील, त्याच्याकडे मोटिव्ह प्रूव्ह करण्यासाठी त्याने काय सांगावं की माझा अशील हा प्रगती करतोय आणि त्याच्या कलिग्सना मात्र ते बघवत नाहीये. तो जजला ओढून ओढून सांगत होता. हे काय केलं? ते काळा कोट वकिलाचा? सरकारी वकील. माय लॉर्ड, आजच्या या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये माझा अशील प्रगती करत असताना त्याचे सगळे कलिग्स मात्र जळत होते त्याच्यावर, त्यांना त्रास होत होता आणि त्याच त्रासाचा परिणाम हा गंभीर गुन्हा घडलेला आहे. माझ्या अशिलाला न्याय हवाय माय लॉर्ड, माझ्या अशिलाला न्याय हवाय. तुम्ही काय केलं? मी सांगतो. हा जो सरकारी वकील सबनीस, हा माझा कॉलेज मधला मित्र. कृपा, माझे मित्राची लढायला कसं वाटतं? पूर्ण रात्र जायची आणि घरात दोघच. ह्यांच्यासोबत गप्पा मारायला, वेळ घालवायला खूप आवडेल मला. पण ह्यांना कसं सांगणार मी आता? आणि त्यात आता बाहेर जे काही झालं ते